मुंबईनंतर ठाणे शहराला देखील मोठ्या प्रमाणात पाणी कपातीचं सावट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पाहायला गेलं तर दिवसभरात 70 ते 75 टँकर पाण्याचे हे ते ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण सध्या ठाण्यातील साकेत या ठिकाणी आहोत आणि महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी पाणी पुरवण्याचं काम केलं जातं। पाहायला गेलं तर मोठ्या रांगा या ठिकाणी टँकरच्या पाण्याच्या टँकरच्या लागलेल्या आहेत। ठाणे महानगरपालिकेचे टँकर असतील या खाजगी टँकर असतील, हे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी भरताना आपल्याला पाहायला मिळते। पाहायला गेलं तर मे महिना सुरू आहे आणि त्यातच उष्णताचा फटका मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी बसत आहे। अनेक बांधकाम जे ते इमारतीचं सुरू आहे, रस्त्याची कामं चालू आहे, त्यामुळे पाण्याचं मोठा प्रमाण जे ते ठाण्यामध्ये पाहायला मिळते। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर टँकरच्या मार्फत इमारतींना पाणी पुरवण्याचं काम या खाजगी टँकर असते या महानगरपालिकेकडून केले जाते। आणि याच ठिकाणी सध्या तरी दिवसभरात 31 दशलक्ष एवढं पाणी जे आहे ते पुरवलं जातं। मात्र ते पाणी कुठेतरी कमी पडत असताना त्या ठिकाणी आता टँकरच्या मार्फत पाणी घेऊन जाण्याचं काम या टँकरकडून केलं जातं। त्यामुळे उष्णतेचा पूर्ण टंचाई जी आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते। ठाणे शहराची लोकसंख्या 27 लाखाच्या घरात असून पाहायला गेलं तर शहराला प्रतिदिन 721 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे। प्रत्यक्षात होत असलेल्या पाणी पुरवठ्यानुसार शहराला 31 दशलक्ष लिटर इतकं पाणी मिळत आहे। शहराच्या मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे आणि शहरामध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे। त्यामुळे एप्रिल महिन्यापासून ही समस्या अधिक तीव्र होत चाललेली आहे आणि मे महिना उजडलेला आहे। त्यामुळे ठाणे शहराला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे। ठाणे शहरासाठी वेगळा डॅम देखील असण्याची गरज आहे। पाहायला गेलं तर अनेक वेळा निवडणुका आल्या की या ठिकाणी काळू धरण असेल त्याची मागणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र सध्या तरी या अजून धरण ठाणे शहराला मिळालं नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा संकट आपल्याला ठाणे शहराला सामोरं जावं लागत आहे। आणि यातच आता ठाणे महानगरपालिकेकडनं येणाऱ्या काळात जास्तीत जास्त पाणी कशा प्रकारे मिळेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी मोठं संकट पाण्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा अजयसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।